प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण बनवणार आहोत गवार बटाटा. तर छान अशी मी इथं गवार आणि बटाटा तेलात फ्राय करून घेतले. अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आणि इथे मी राई जिरं टाकले तेलात आणि कांदा टाकलाय. आता गोल्डन कलर होईपर्यंत कांदा फ्राय करून घेऊ. थोडंसं शेंगण्याचं कूट टाकणार आहे. हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतलेलं आहे. आणि इथं थोडंसं हळद, राई जिरं टाकले मी. आणि कांदा, लसूण, धना जिरा पावडर, आलं लसूण पेस्ट आणि मीठ. आता आपण हे गोल्डन कलर होईपर्यंत कांदा फ्राय करून घेऊ. आणि अशा पद्धतीने नक्की बनवून बघा, खूप छान लागते. नाही बघा, छान अशी बटाटा आणि गवार मी तेलात फ्राय करून घेतलेली. आता आपण हे कांदा छान असा गोल्डन कलर होईपर्यंत फ्राय करून घेऊ. आता गोल्डन कलर आलाय कांद्याला, आपण थोडंसं आलं लसूण पेस्ट टाकून घेऊ. आणि मिक्स करून घेऊ. आता आपण थोडीशी हिरवी मिरची टाकून घेऊ. कारण हिरवी मिरची टाकली ना तर भाजीला चव येते आणि तिखट म्हणजे टेस्ट येते चांगली. नुसतं लाल पावडरनी टेस्ट येत नाही, तर थोडी हिरवी मिरची वाटून घातली ना तर टेस्ट येते. आता हे मिक्स करून घेऊ आपण. आता यामध्ये आपण हळद घालून घेऊ. थोडासा धना जिरा पावडर, थोडासा कांदा लसूण, तर आपण इथं हिरवी मिरची वापरलेली म्हणून लाल तिखट बघा एवढंच घालत आहे मी, छोटासा चमचा अर्धा. आता हे आपण सगळं मिक्स करून घेऊ. गॅस लो करू. आता टाकू आपण मीठ. तर हे सेंधव मीठ आहे आणि हे बघा एवढंच टाकत आहे मी, जास्त मीठ नाही वापरत मी. आपण थोडंसं टाकते आणि मिक्स करून घेऊ. आता सगळं आपण मिक्स केलंय. आता आपण गवार बटाटा टाकून घेऊ. आता आपण गवार बटाटा पण मिक्स करून घेऊ. मिक्स करून आपण याच्यावर ढाकण ठेवू आणि वाफेवरती छान अशी भाजी शिजवून घेऊ. आता आपण याच्यावरती ढाकण ठेवू. आणि नंतर आपण थोडा कूट टाकू आणि कोथिंबीर टाकू. आता आपण एकदा परत मिक्स करून घेऊ, हलवून घेऊ. आता आपण याच्यावर ना थोडंसं वरती पाणी ठेवू, म्हणजे भाजी आपली चांगली शिजेल. आता बघा मी वर ढाकण ठेवून त्याला पाणी ठेवते आणि मग ते पाणी आपण टाकू भाजीमध्ये, म्हणजे भाजी शिजेल. आता बघा पाणी गरम झालं, आपण भाजीमध्ये टाकून घेऊ आणि
पुन्हा ढाकण ठेवून भाजी शिजवून घेऊ. आता आपण ढाकण काढून याच्यात थोडंसं कूट टाकून घेऊ. छान अशी उकळी आली आहे. आता थोडंसं कूट टाकणार आहे मी, जास्त नाही. मिक्स करून घेऊ. परत ढाकण ठेवून शिजवून घेऊ. तर आपली भाजी छान अशी शिजली आहे, रेडी आहे. आता आपण कोथिंबीर टाकू आणि चपात्या बनवून घेऊ. तर कशी वाटली माझी गवारची आणि बटाट्याची रेसिपी मला छान अशी रेडी झालेली आहे. तर आता आपण चपात्या बनवून घेऊ. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.